मी अनेक पुराण अनेक ग्रंथ वाचत असताना ती कर्म पाहतोय, ह्या कर्माला ह्या गती आहे, त्या कर्माला ती गती आहे, असं केलं की ही योनी आहे, तसं केलं की ती योनी आहे. मला सांगा किती वर्ष आपण ऐकत आलोय, किती वर्ष ऐकत आलोय? काही परिणाम आहे, फरक आहे, काही बदल आहे? एकदा उत्तर कार्य झालं का सगळा पुसून जातोय. बाबा खरं आहे की खोटं आहे? गाथा घ्या, गाथा वाचा, गाथेवर प्रवचन करा, चिंतन करा, एक एक अभंगावर चिंतन करा, ज्ञानेश्वरी ग्रंथ घ्या, ज्ञानेश्वरीतलं एक एक ओवी घ्या, एक एक श्लोक घ्या, त्याच्यावर बोला, त्याच्यावर चिंतन करा. माऊली ज्ञानोबांच्या कृपेने, जगद्गुरु तुकोबांच्या कृपेने आपल्याला सामर्थ्य प्राप्त होईल. नामचिंतन घडलं पाहिजे, नामचिंतन घडलं पाहिजे, नामस्मरण घडलं पाहिजे. पापाचं रूपांतर कितीही जरी आम्ही पुण्यामध्ये करायला गेलो तरी कधीही होणार नाही. पाप ते पापच असते. मला सांगा, कोळसा किती उघडला, किती पाण्यामध्ये ठेवला, किती पाणी टाकलं तर तो सफेद होईल? सांगा ना, नाही होणार ना. तसं पाप ते पापच असते. वाईट कर्म जर आमच्याकडून घडत असतील ना तर त्याचा दुष्परिणाम तेव्हा आम्हाला भोगावंच लागतोय. त्याचं पुण्यामध्ये रूपांतर कधीच होत नाही, कधीच होत नाही. म्हणून जरा तरी आम्ही पाप करताना, वाईट कर्म करताना आमच्या मनाला थोडं तरी काही म्हणजे विचार केला पाहिजे. त्यावेळेला विचार केला पाहिजे. सहज सहज आम्ही निंदा करतोय, सहज सहज आम्ही एखाद्याची चेष्टा करतोय, सहज सहज आम्ही एखाद्याचा द्वेष करतोय, कळत नाही आम्हाला. नकळत घडणारी पाप अनेक वेळा आमच्याकडून घडत असतात, अनेक वेळा. आणि हे थांबावं, हे परिवर्तन व्हावं याच्यामध्ये, म्हणून आम्ही प्रवचन श्रवण करायची आहेत, कीर्तन श्रवण करायची आहेत. टाइमपास म्हणून नाही. गाथा, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी आम्हाला जी संतांनी दिलेली आहे ना, ती परिवर्तनासाठी दिलेली आहे. बदल घडला पाहिजे. दुर्दैव एवढंच आहे, दगड एकदाच मंदिरात जातो, देव होतो. आम्ही रोज मंदिरात जातो, रोज मंदिरात जातो. फरक काय आहे? बदल काय आहे? परिवर्तन काय आहे? काही परिवर्तन आहे? विचारा स्वतःच्या मनाला. माणसाला जर दगड बोललं ना, दगड, तर त्या दगडाला राग येतोय. आणि राग येण्यासारखाच आहे ना. त्याच्यात आणि आमच्यात खूप फरक आहे. दगडामध्ये आणि आमच्यामध्ये खूप फरक आहे. काय? आज जो पायरीला लागलेला दगड आहे ना, किती जणांचं भार सहन करतोय तो, येणाऱ्या जाणाऱ्यांचं. किती जणांना सहकार्य करतोय तो वरती चढायला. तो कधी खाली खेचत नाही. खेचतो का बाबा? पायरीला लागलेला दगड वरती चढायला सहकार्य करतो ना. फक्त माणसाचं डोलं जर फिरलं तर ठेच लागते. काय? माणसाने जर कसला तरी आधार घेतला ना तर मग ठेच लागते, मग माणूस पडतो. तसा तो पडू देत नाही. दगडामध्ये आणि आमच्यामध्ये किती फरक आहे. दगड किती किलोमीटर अंतर आहे ते सांगतो. रस्त्याच्या बाजूचा दगड सांगतो. चिराडपाडा किती किलोमीटरवर आहे. काय मागतोय तो आमच्याकडे? एखाद्याने जर कधीतरी आम्हाला सांगितलं ना, बाबा आमच्या ठिकाणून असा असा जा, कमीत कमी आभारी आहे एवढं तरी बोलण्याची अपेक्षा तो करतो. थँक्यू. रस्ता सांगितला आणि म्हणे काही बोलला पण नाही तो माणूस. दगडामध्ये आणि आमच्यामध्ये अजून एक फरक आहे. अजून एक फरक आहे. तुमच्या गावात मंदिर आहे, कसलं आहे? हनुमंताचं मंदिर आहे. हनुमंताचं मारुतीरायांचं मंदिर आहे. मारुतीरायांची मूर्ती कसली आहे बरं? सोन्याची, दगडाची, पाषाणाची. बरोबर की नाही बाबा? कितीतरी वर्ष झाली असतील ना त्या मंदिराला. आता बाबांचं वय काय बाबा साधारणतः? हा बापरे, 78. तुमच्या आधी आहे ना ते मंदिर? बऱ्याच आधीचं, म्हणजे आजा पंजाच्या काळातलं पार 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 खूप आधीचं पकडू आपण. मूर्ती जशी आहे तशीच आहे ना. पूर्वी ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे आतापर्यंत आहे ना. पाषाणाचीच आहे की नाही? दगडाचीच आहे की नाही? बरं, दगडाची मूर्ती बनवताना तिच्या खपल्या काढूनच बनवल्यात ना, एक सांगायची रीत म्हटल्यानंतर. बरोबर आहे की नाही? एवढी वर्ष झाली काढलेल्या खपल्या परत चिटकल्या नाही. हे विशेष आहे दगडामध्ये, पाषाणामध्ये आणि आमच्यामध्ये. काय फरक आहे? टाकीने खपली फोडली ती मागुती ना जडली. एखाद्या दगडाची मूर्ती जर तयार केली ना तर काढलेल्या खपल्या परत लागत नाही. ती मूर्ती आम्हाला वर्षानुवर्षे तशीच्या तशी दर्शन देत असते. पण माणसाची जर कुबुद्धी झाडली ना तर ती पुन्हा लागते. एखाद्या विचाराचा जर माणसाने त्याग केला ना तर तो परत कधी येऊन चिटकतो पत्ता लागत नाही. फक्त तरठी फसला तो बाटल्या फोडतो. 1 जानेवारीला परत सुरुवात करतो. संकल्प करतो तो एखाद्या दिवशी, जेव्हा त्याला माहिती होतंय ना की माझा अमुक अमुक मित्र आणि अति तंबाखू खायचा, कॅन्सर होऊन मेला, त्यावेळेला तो खिशातली पुडी त्याच दिवशी तिथेच लगेच फेकून देतो. आजपासून खिशात पुडी बाळगणार नाही, सांभाळणार नाही, मग शेजाऱ्यांकडे जाऊन खातो.
काही फरक कळतो का तुम्हाला दगडामध्ये आणि आमच्यामध्ये? टाकीने खपली फोडली ती मागुती ना जडली, पण मनुष्याची कुबुद्धी झडली ती पुन्हा लागे. एकदा मूर्ती तयार झाली ना की वर्षे तशीच्या तशी राहते. आमच्यामध्ये कधीतरी एखाद्या वेळी प्रवचन श्रवण करताना बदल झाला ना, काही काळच टिकतंय हो. कीर्तन श्रवण करताना उपरती येते, अंतःकरणामध्ये असं वाटतंय बस आता भगवंताचं नामस्मरण करत जाईल, खाता बसता उठता सगळं काही कार्य करता देवाचं नामस्मरण करत जाईल. किती वेळ टिकते आपला संकल्प, आपलं वैराग्य किती वेळ टिकतंय बरं? टिकलं पाहिजे, राहिलं पाहिजे, ते कार्य आमच्याकडून झालं पाहिजे, घडलं पाहिजे, म्हणून आम्ही परत श्रवण करायचंय, परत प्रवचन ऐकायचे, कीर्तन ऐकायचे. आमच्या घरामध्ये गाथा पाहिजे, गीता पाहिजे, ज्ञानेश्वरी पाहिजे, भागवत पाहिजे, आमच्या घरामध्ये हरिपाठाची मालिका पाहिजे, आम्ही वाचली पाहिजे. का वाचली पाहिजे? जेवढे ते विचार आमच्या अंतःकरणामध्ये परत आम्ही घेऊ ना, तेवढे ते विचार आमच्या अंतःकरणामध्ये सदृढ होतील, विशेष म्हणजे व्यवस्थित राहतील. शेवटपर्यंत आम्हाला त्याची आठवण राहील, स्मरण राहील, आठवण राहील. बरं का? पाप कर्म माणसाकडून सहज घडतात हो, त्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाहीत, काही प्रयत्न करावे लागत नाहीत. आपल्या चिराडपाड्यामध्ये साधारणतः किती घरं असतील अंदाजे? 100-150. आपल्या गावात शाळा आहे का? कितवी पर्यंत? 7वी पर्यंत शाळा आहे. अरे वा 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 वा, म्हणजे 7-8 वर्ग आहेत आपल्या गावामध्ये. वर्ग खोली 7वी पर्यंत म्हणजे 4-5 वर्ग खोल्या आहेत. बरोबर आहे की नाही? आमच्या गावातली पोर आमच्या गावात शिकण्यासाठी त्यांना ग म भ न क ख ग घ नाही का, अजून त्यांना अंकगणित येण्यासाठी, बाराखडी येण्यासाठी, मुळाक्षराची ओळख होण्यासाठी, वाचता लिहिता यावं म्हणून आमच्या गावामध्ये शाळा आहे. तिथे लोक जातायत, पोरं जातायत, शिकतायत. बरोबर आहे की नाही? जो पका गावामध्ये एखादा संसारामध्ये त्रासला, त्याला निवांतपणासाठी हनुमंताचं मंदिर आहे, अजून पांडुरंगाचं पण मंदिर आहे का? मग किती भाग्यवान आहेत तुम्ही नाही का? पांडुरंगाचं पण मंदिर तुमच्या गावात आहे, हनुमंताचं मंदिर आहे नाही का? जो त्रासला, कंटाळा तिथे जाऊन मस्त की नामस्मरण करत असतो. बरोबर आहे की नाही? ही गावामध्ये जी व्यसनाधीन झालेली जी मुलं आहेत, माणसं आहेत, त्यांच्यासाठी काही आहे का गावामध्ये एखादा क्लास वगैरे? तंबाखू कसा खायची, चला आहे आमच्या ठिकाणी क्लास. कशी सुरुवात करायची पिताना, ती किती घ्यायची, पाणी किती ओतायचं, तो ग्लास कसला असावा, आहे का कुठे काही क्लास वगैरे? आता हे बाबा काय वय बोलले तुम्ही? 78 वय आहे बाबांचं. ह्यांच्या तारुण्यामध्ये तुमच्या गावामध्ये बोटावर मोजण्या एवढी माणसं व्यसन करायची. बाबा खरंय की खोटं आहे? तुम्ही कधीतरी 10-12 जण जर बसलेत ना, तर तुम्ही बोलायचे आमका एक, तमका एक, तमक्याचा बास एक ना आमक्याचा आजास एक. बोटावर मोजण्या एवढी माणसं ह्या चिराडपाडा गावामध्ये व्यसन करायची. आज अगणित. कोण कधी पाड्यावर जाते, कोण कधी माळ रानावर जाते, 4-4, 5-5 माळ रानावर बसतात, रात्रीच्या वेळी बाटल्या फोडतात, फोडलेल्या बाटल्या सकाळी त्यांचाच बाप ज्या वेळेला जनावर घेऊन जातो ना, त्याच्या पायाला काचा लागतात. त्याला माहिती नाही बाटली माझ्या पोराने फोडली, माहित नाही त्याला. आम्हाला जर वाईट कर्माकडे वळायचं असेल ना, आम्हाला जर वाईट गोष्टीकडे जर वळायचं असेल, तर त्यासाठी विशेष काही प्रयत्न करावे लागत नाही. ऐका, आमची मुलं व्यसनाधीन व्हावी, आमची मुलं वाया जावी, आमच्या मुलांचा संसार आयुष्य उद्ध्वस्त व्हावा, बर्बाद व्हावा, म्हणून कुठल्याही बापाला नवस करायची गरज लागत नाही, देवाला प्रार्थना करायची गरज लागत नाही. पण वाया गेलेली मुलं चांगली व्हावीत, व्यसनाधीन झालेली मुलं निर्व्यसनी व्हावीत, म्हणून आम्हाला देवाला नवस करावा लागतो, म्हणून आम्हाला देवाला प्रार्थना करावी लागते. वाईट माणसाकडे, वाईट कर्माकडे मनुष्य सहज वळाला जातो, त्याला काही करावं लागत नाही, त्याला काही वळवावं लागत नाही. पण चांगल्या गोष्टीकडे मात्र त्याला वळवावं लागतंय, त्याच्यावर तसे संस्कार करावे लागतात, त्याला तसं मार्गदर्शन करावं लागतंय. व्यसनाधीन होणं म्हणजे मर्दानगी नाही. व्यसनाधीन होऊन आपलं जीवन बर्बाद करणं म्हणजे पुरुषत्व नाही. आयुष्यामध्ये निर्व्यसनी होणं आणि निर्व्यसनी राहणं म्हणजे खरी मर्दानगी आहे, खरी पुरुषार्थ आहे, खरा पुरुषार्थ आहे. माझ्या आई बहिणीकडे वाईट नजरेने पाहणं, त्यांचं शोषण करण्याच्या दृष्टीने पाहणं म्हणजे मर्दानगी नाही, म्हणजे पुरुषत्व नाही. आई आणि बहीणच म्हणून पाहणं म्हणजे पुरुषत्व आहे, म्हणजे मर्दानगी आहे. आणि ती कर्म जर आम्हाला करायची असतील ना, तर आम्हाला जगद्गुरु तुकोबाच वाचले पाहिजेत, आम्हाला माऊली ज्ञानोबाच वाचले पाहिजे. गाथा वाचली, गीता वाचली, ज्ञानेश्वरी वाचली ना, त्याच्यातूनच आम्हाला ते ज्ञान प्राप्त होणार आहे. आपला विषय आहे
मरणोत्तरचा प्रवास आपला आताच्या प्रवासावर अवलंबून आहे. पाप करतोय की पुण्य करतोय, काय कसली आवड आहे मनाला, माणसाला आवड कसली आहे, माणसाच्या मनाला आवड कसली आहे. एकदा काय आम्ही वाईट गोष्टी ऐकायला सुरुवात केली की कितीतरी वेळ आमचा असा निघून जातोय, आम्हाला कळत नाही मी पाप करतोय की पुण्य करतोय. आमची मुलं सहज सहज व्यसनाधीन झालेली आहेत, सहज व्यसनाकडे वळली जातात. बापालाही कळत नाही माझा मुलगा कधीपासून व्यसन करायला लागला, घरातल्यांनाही कळत नाही माझा मुलगा कधीपासून व्यसन करायला लागला. आणि कुठल्याच बापाला किंवा कुठल्याच आईला असं वाटत नाही की माझा मुलगा व्यसनाधीन व्हावा, त्याचं आयुष्य बर्बाद व्हावं, त्याचं जीवन बर्बाद व्हावं, त्याने माझ्या घराची राखरांगोळी करावी, घराचं स्मशान करावं, असं कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही. प्रत्येक आई वडील प्रत्येक मुलीला सांगताना शिकवताना चांगल्याच प्रकारे सांगत असतात, शिकवत असतात. प्रत्येक वडील प्रत्येक मुलाला सांगत असताना चांगल्या प्रकारेच मार्गदर्शन करत असतात. फक्त ते आम्ही घेत नाही, ऐकत नाही. संघाप्रमाणे त्याच्यामध्ये परिवर्तन होत असते, तो वागत असतो. अरे प्रत्येकाच्या आई वडिलांना अपेक्षा नसते की मुलाने करोडपती व्हावं, खूप धन कमावी, खूप पैसे कमावं. कोणत्याच आई वडिलांना असं वाटत नाही की त्याने अधर्माने वागावं, त्याने अनितीने वागावं. प्रत्येक आई वडिलांना हेच वाटत असते, जेव्हा माझी मुलगी चार चौघात असेल ना, त्या वेळेला मला छाती टोकून सांगता आलं पाहिजे ती मुलगी माझी आहे. किंवा ज्या वेळेला माझा मुलगा चार चौघात असेल ना, त्यावेळेला मला स्वाभिमानाने सांगता आलं पाहिजे तो मुलगा माझा आहे. म्हणून एवढी जरी कर्माची, विचाराची आणि गुणांची श्रीमंती आम्हाला कमवता आली ना आयुष्यामध्ये, तरी आम्ही आमच्या आई वडिलांसाठी खूप काही कमवलं असं म्हणायला हरकत नाही. खूप कमवलं असं म्हणायला हरकत नाही. या कलियुगामध्ये जर आम्हाला पैशाने श्रीमंत व्हायचं असेल तर अनेक मार्ग आहेत, अनेक मार्गाने आम्ही पैशाने श्रीमंत होऊ शकतो. पण ऐका, विचाराने, गुणांनी आणि कर्माने जर आम्हाला श्रीमंत व्हायचं असेल ना, तर आम्हाला गाथेचाच अभ्यास करावा लागणार आहे, आम्हाला ज्ञानेश्वरीचाच अभ्यास करावा लागणार आहे, आम्हाला प्रवचनाचे श्रवण करावं लागणार आहे. विचाराने जर श्रीमंत व्हायचं असेल तर, कर्माने जर श्रीमंत व्हायचं असेल तर. आणि म्हणून मग या ठिकाणी भगवंत म्हणतात, तुम्हाला या जन्ममृत्यूच्या राहडगाड्यातून मी सोडवितोय. काय म्हणतात भगवंत, या संसार रूपी भवसागरामध्ये तरण्यासाठी सामर्थ्य देतोय. फक्त तुम्ही काय करा, मला चित्त अर्पण करा. आम्ही बाकीच्या गोष्टी देवाला अर्पण करण्यामध्ये कधी कमी पडत नाही. फुलं व्हायची असली तर मोठे मोठे हार आम्ही देवाला देतोय, फळं व्हायची असली तर मोठी मोठी फळं आम्ही देवाला देतोय. दिवा प्रज्वलित करायचा असेल तर तुपाचा दिवा आम्ही देवाच्या पुढे प्रज्वलित करतोय. सुगंधी अगरबत्ती शिवाय अगरबत्ती लावत नाहीत. पण आमचं मन कुठे असतंय बरं हे सगळं करत असताना? आमचं अंतःकरण काय करतंय बरं हे सगळं करत असताना? आमच्या डोक्यामध्ये विचार काय असतात बरं? आमच्या मनामध्ये विचार काय असतात? आमची बुद्धी काय कार्य करते बरं? म्हणून एखाद्या वेळी पूजेमध्ये एखादं साहित्य कमी असेल ना, देव समजतात, देव कधी कोपत नाही. तुम्ही तुपाचा दिवा लावा, नाहीतर पाम तेलाचा लावा, तुमच्या परिस्थितीप्रमाणे लावा, काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. पण तो दिपा प्रज्वलित करत असताना भगवंताला प्रार्थना करता आली पाहिजे, देवा ज्याप्रमाणे हा दिवा स्वतः जोडून आम्हाला सर्वांना प्रकाश देतोय ना, तसं माझ्या कर्माचा प्रकाश सर्वत्र दरवळला पाहिजे. जी अगरबत्ती भगवंताला दाखवत असताना, देवाला दाखवत असताना त्या देवाकडे प्रार्थना करता आली पाहिजे, देवा ही अगरबत्ती स्वतः जळून जशी आम्हाला सुगंध देते ना, तसं आमच्या कर्माचा सुगंध सर्वत्र दरवळला पाहिजे. आणि असं जर वाटत असेल तर देव भावाचा भुकेलेला आहे. देवाचं कार्य करताना आमचा भाव महत्वाचा आहे. आम्ही देवाला चित्त अर्पण केलं पाहिजे. या ठिकाणी आपण सर्व श्रवणाला बसलेलो, श्रवण करत आहोत. आवडीने की सवडीने आपला चेहरा सांगतो बरं का, आपला चेहरा सांगतो आम्ही आवडीने बसलोय की सवडीने बसलोय. काही गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये आम्ही आवडीने करायचे, तर काही गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये आम्ही सवडीने करायचे. संसार आवडीने करावा का सवडीने करावा? काय संसार आवडीने करावा की सवडीने करावा? संसार हा सवडीने करायचा विषय आहे, परमार्थ हा आवडीने करायचा विषय आहे. आता प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनाला विचारा, आम्ही परमार्थ आवडीने करतोय की संसार आवडीने करतोय? सकाळी उठल्यापासून आमची धावपळ सुरू होते बघा, सकाळी उठल्यापासून धावपळ सुरू होते. धाव 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 पळ 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 संध्याकाळपर्यंत. थकला भागला, घरी आला, आंघोळ केली, जेवण केलं, देवाला हात जोडतो ना, बोलतो देवा आज नामस्मरण करता येणार नाही कारण खूप थकलोय. कारण सवड नाही. आम्ही परमार्थ सवडीने करतो, आवडीने केला पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेसी, काय म्हटलेलं आहे का? सवडीने भावे, आवडीने भावे हरिनाम घेसी, मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे, मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आम्ही खऱ्या अर्थानं संसार सवडीने करायला पाहिजे, तो आम्ही आवडीने करतोय. आणि परमार्थ आवडीने करायला पाहिजे, तो सवडीने करतोय. ज्या दिवशी आम्ही आवडीने परमार्थ करू ना, त्या वेळेला आमचा संसार ही परमार्थ झालेला असेल बरं का.
त्यावेळेला आमच्या संसाराचं रूपांतर ही परमार्थामध्ये झालेलं असेल. फक्त आम्ही काय केलं पाहिजे? आवडीने कार्य केलं पाहिजे, आवडीने कार्य केलं पाहिजे, आवडीने परमार्थ केला पाहिजे. बरं का? देवाला जर आम्हाला चित्त अर्पण करायचं आहे तर चित्त हा अंतःकरण पंचकातला चौथा भाग आहे. चौथा. बरं का? परमार्थ करायचंय, भक्ती करायची आहे ना, सर्वप्रथम आम्ही काय केलं पाहिजे माहितीये का? अंतःकरण पंचकातला अहंकार देवाच्या चरणी अर्पण केला पाहिजे. भोजना मागोती तूप पावशेर. पावशेर ना म्हणजे एकाचा चौथा भाग, बरोबर का? पावशेर म्हणजे एकाचा चौथा भागच ना. मन बुद्धी चित्त आणि अहंकार. मन बुद्धी चित्त आणि अहंकार, यातला अहंकार आम्हाला देवाला अर्पण करता आला पाहिजे. म्हणजे काय होईल? हे राहिलेले चारही शुद्ध होतील. अंतःकरण, मन, बुद्धी आणि चित्त शुद्ध होतील. अहंकार जर आमच्या अंतःकरणामध्ये असेल, अभिमान जर आमच्या अंतःकरणामध्ये असेल, तर आमचं मन काय कार्य करेल बरं? अभिमानातच भरलेलं असेल ना, अहंकारातच भरलेलं असेल ना. बरं का? आम्ही कोण आहोत हे महत्वाचं नाही. आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात आहे का? आपल्या हातात होतं का? पण ज्या घरात जन्म झालाय त्याचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे कोणाच्या हातात आहे? आपल्याच हातात आहे ना. आपल्याच हातात आहे ना. आमचा जन्म कुठे व्हावा हे आमच्या हातात नव्हतं. बरं का? पण ज्या ठिकाणी जन्म झालेला आहे ना त्या ठिकाणी आम्ही कशा प्रकारे वागावं, कशा प्रकारे जगावं हे आमच्या हातात आहे. आमचा मृत्यू कधी यावा, कुठे यावा, कसा यावा आपल्या हातात आहे का? नाही ना. कोणत्याही वेळेला कधीही येऊ शकतो. माणूस भ्रमात आहे. काय भ्रमात आहे? 100 वर्ष आयुष्य दिलंय म्हणे, शतवर्ष वय नाही मिले. 100 वर्ष मिळतो का? मिळतो? अहो, बोलता बोलता माणसं निघून जातात, पत्ता पण लागत नाही. विश्वास बसत नाही, विश्वास बसत नाही. आणि आजचं जर पाहायला गेलं ना बाबा, आजचं प्रमाण जर पाहायला गेलं ना तर जवळजवळ 25, 20 वर्षाची, 30 वर्षाची, 35 वर्षाची अधिक प्रमाणामध्ये जातात, अधिक प्रमाणात. बरं का? बर्बाद होतोय माझा समाज आणि समाजातील सगळे तरुण व्यसनाधीन झाल्यामुळे, नको तो नाद लागल्यामुळे आत्महत्या करतायत. कितीतरी आत्महत्या करतायत. बरं का? जगावं कसं कळत नाही ना, वागावं कसं कळत नाही ना. आम्ही तुकोबांचा आदर्श घेत नाही, आम्ही माऊलींचा आदर्श घेत नाही, आम्ही शांतीब्रह्म नाथ महाराजांचा, आधी करून संतांचा आदर्श घेत नाही. संतांचं कधी वाचन नाही, संतांना कधी अनुभवत नाहीत, संतांचं चरित्र कधी वाचत नाहीत, ग्रंथ वाङ्मय कधी आम्ही वाचत नाहीत, त्याचा अभ्यास कधी करत नाहीत. आलोय, जगलोय, वाढतोय, जे येईल वाट्याला ते करतोय, जे काय असेल ते चांगलं वाईट जे जसं जगाचं तसं जगतोय. आला एक दिवस मृत्यू निघून जातोय. काय जगण्याला अर्थ आहे आमच्या? क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे 5 भाग आम्हाला आहेत, प्राण्या पक्ष्यांना पण आहेत ना. भूक आम्हालाही लागते, प्राण्या पक्ष्यांनाही भूक लागते. त्यांची भूक भागते, आमची भूक भागते. फरक काय आहे? त्यांचं किती मोठं पोट असलं, हत्तीचं किती मोठं पोट आहे बरं? भरतय ना ते, भरतय ना. माणसाचं टिचभरच आहे, मरतय तरी भरत नाही. हे दुर्दैव आहे. मरतय तरी भरत नाही. तहान प्राण्या पक्ष्यांनाही लागते, पण त्यांना तहान लागल्यानंतर प्राणी पक्षी हे पाणी पिऊनच तहान भागवतात. संध्याकाळ झाली की आम्हाला कसली कसली तहान लागते बरं. म्हणून प्राणी पक्षी आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत. एक छोटं उदाहरण दिलं बघा, अतिशय प्रत्येकाला पटेल असं. मला सांगा, गटारामध्ये जो प्राणी असतो, गटारातच असतो, त्याचं घरच गटारात. काय बोलतो आपण त्याला? डुक्कर ना. डुक्कर ना. कधीतरी कुठल्या सणाला डुक्कर करोड रुपयाच्या बंगल्यात येऊन लोळलाय का बरं? लोळलाय नाही ना. पण गटारीच्या वेळेला किंवा 31st वेळेला करोड रुपयाच्या बंगल्यात राहणारा माणूस गटारात लोळतोय हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यामध्ये पाहतोय. पशु पक्षी गुणवंत का? गुणवंत का? अरे, जगणं वागणं कसं असावं हे आम्हाला कळायला पाहिजे. खऱ्या अर्थानं व्यसनाधीन होऊन नको त्या प्रकारचा नाद लागून आज आमचा समाज बर्बाद होतोय. आम्हाला कळत नाही आम्ही काय करत बसलोय आणि काय वाचत बसलोय, काय अनुभवत बसलोय. आम्हाला कळलं पाहिजे आम्ही कसला अभ्यास केला पाहिजे, आमचं जगणं वागणं कसलं असलं पाहिजे. भूक आम्हालाही लागते, प्राण्या पक्ष्यांनाही भूक लागते. तहान आम्हालाही लागते, प्राण्या पक्ष्यांनाही तहान लागते. त्यांची भूक भागते, आमची भूक भागते. त्यांचीही तहान भागते, आमची तहान भागते.
आलस्य निद्रा त्यांनाही आहे, आम्हालाही आहे, मैथून आम्हाला आहे, त्यांनाही, आम्ही उत्पत्ती करतोय, तेही उत्पत्ती करतात. एवढंच करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू तर मला सांगा ना, त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक आहे? काय फरक आहे त्यांच्यात आमच्यात? आमचं जगणं असं पाहिजे की आम्ही विचार केला पाहिजे. कधीतरी एकांतात बसा, आपल्या मनाला विचारा, 84 लक्ष जीवयोनी या ठिकाणी भगवंताने निर्माण केलेली आहे. किती? 84 लक्ष जीवयोनी. 83,99,999 योनी एका बाजूला आणि 84 लक्ष योनी नरदेह मनुष्य देह एका बाजूला. कधीतरी आपला स्वतःचा विचार करा आणि कधीतरी त्या प्राण्या पक्ष्यांकडे बघा, विचार करा, काही फरक आहे का? काही बदल आहे का? भगवंताने कशा प्रकारे निर्माण केलेला आहे? उभ्या कण्याचा निर्माण केला, विशेष बुद्धी दिली, विशेष जाणीव दिली, 4 प्रकारच्या वाचा दिला, परापच्छंती, मध्यम आणि वैखरी. जगण्याचं स्वतंत्र दिलं ह्या माणसाला, या नरदेहाला. विशेष बुद्धी दिली, पण बुद्धीचा वापर करतो का माणूस? करतो का माणूस बुद्धीचा वापर? परापच्छंती, मध्यम आणि वैखरी हे 4ही वाचा नरदेहाला दिलेले आहेत, मनुष्य देहाला दिलेले आहेत. देवाचं स्तवन करावं, देवाचं भजन करावं, देवाचं नामस्मरण करावं, यासाठी आम्हाला हा नरदेह भगवंताने दिला. 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर कुठला असेल तर हा नरदेह, हा मनुष्य देह. एकांतात बसा आणि विचार करणं, त्यापैकी आम्ही काही करतोय का? काही कार्य घडतंय का आमच्याकडून? काही होतंय का आमच्याकडून? तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुमच्या अंतःकरणामध्ये कुठले विचार आहेत ना हे महत्वाचं आहे. मला सांगा, माणूस वरून स्वच्छ पाहिजे का आतून? आम्ही कुठून स्वच्छ असावं म्हणून प्रयत्न करतो? माणूस आतून सुंदर असावा का वरून सुंदर असावा? आम्ही कुठून सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करतोय? आम्ही वस्त्राने सुंदर दिसावं, अलंकाराने सुंदर दिसावं, की विचाराने सुंदर दिसावं, गुणांनी सुंदर दिसावं? ऐका ना, अलंकाराने सुंदर दिसावं असं वाटत असेल तर शेजाऱ्यांचे मिळतील तुम्हाला कदाचित, आणि मागतोय पण ना आपण. ऐका, वस्त्राने सुंदर दिसावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण नातेवाईकांचे, शेजाऱ्यांचे, घरातल्यांचे, इतरांचे वापरू शकतो. गुणाने जर सुंदर दिसावं असं वाटत असेल ना, कर्माने जर सुंदर दिसावं असं वाटत असेल ना, तर त्यासाठी कोणाचे गुण घेता येत नाही, कोणाची कर्म उसने घेता येत नाहीत. आम्हाला स्वतः प्रयत्न करावा लागणार आहे. आम्हाला स्वतः प्रयत्न करावा लागणार आहे. आम्ही आतून सुंदर दिसलो पाहिजे. ज्या दिवशी आम्ही आतून सुंदर होऊ ना, ज्या दिवशी आमच्या अंतःकरणपूर्वक आमच्या अंतःकरणामध्ये बदल घडलेला असेल ना, त्यावेळेला आम्ही वरून किती सुंदर आहोत ना हे जगाला सांगायची गरज लागणार नाही. वाचा तुम्ही तुकोबांचं चरित्र, वरून किती सुंदर होते, कुठेच त्याचं वर्णन नाही आहे, पण आतून कर्माने, विचाराने आणि गुणांनी किती सुंदर होते ना ही गाथा सांगते. तुकोबा किती सुंदर होते, किती वर्ष जगला, यापेक्षा कसा जगला याला खूप महत्व आहे. 21-22 वर्षच फक्त माऊलींनी कार्य केलं, पण आज प्रत्येकाने विचार करावा, प्रत्येकाने ते अभ्यास करावा आणि प्रत्येकाने ते मार्गदर्शन घ्यावं आणि त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न करावा. आपलं आयुष्य सुंदर होईल, आपलं जीवन सुंदर होईल. किती कार्य केलं? फक्त 21-22 वर्षे माऊली ज्ञानोबांनी कार्य केलं. 1608 ते 1650 कार्यकाल जगद्गुरु तुकोबांचा. फक्त 42 वर्ष फक्त कार्य केलं जगद्गुरु तुकोबांनी, फक्त 42 वर्ष. पण एक अभंग आज आम्हाला अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबांनी दिला ना, आम्ही कितीही वर्षाचे असू द्यात अभ्यास केला की उद्धार झाला, माणसांचा उद्धार झाला. अरे 9 वर्षाची मुक्ताई आमची 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना उपदेश करते. किती वर्षाची? 9 वर्षाची मुक्ताई 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना उपदेश करते. काय म्हणते मुक्ताई? उलट उलट माघारा गडी या फिरगोती खासी, भरला पूर माईचा लोंढा वाहुनी या जासी, हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, भल्या भल्या पोहणारांसो उलथून पाडीते. 9 वर्षाची मुक्ताई. फक्त कल्पना करणं, आमच्या 9व्या वर्षी आम्ही कुठे होतो? 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ आम्हाला दिला. आम्ही कधीतरी एकांतात बसून आमच्या मनाला विचारू ना, 16व्या वर्षी आम्ही कुठे होतो? 42 वर्षाचा कार्यकाळ जगद्गुरु तुकोबा सदेह वैकुंठाला गेले.
आम्हाला अजून तुकोबा कळले नाहीत, वैकुंठ तर लांबच राहिलं. तुकोबा कळले नाहीत, वैकुंठ लांब राहिलं. किती जगला यापेक्षा कसा वागला याला खूप महत्व आहे.